जिल्ह्यासह जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यात अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार माजवलाय। मराठवाड्यातील 75 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून पावसाने 5 जणांचे जीव घेतलेत। बीड आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाने कहर केलाय। परतीच्या पावसाने देशभरात थैमान घातलंय। राज्यातील अनेक परिसरात पूरस्थिती आहे। पुराच्या पाण्यात अनेक संसार आणि शेती वाहून गेले। त्यातच आता शेतकऱ्यांसह सर्वांच्याच चिंतेत वाढ करणारी बातमी हवामान खात्याने दिली आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे आणि यामुळे पावसाचा मुक्काम आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। पुढची बातमी। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दहिसर टोलनाका वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी स्थलांतर केलं जाणार आहे। मात्र या स्थलांतराला घोडबंदर गावातील रहिवाशांनी विरोध केलाय। तसंच वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील स्थलांतराची जागा संजय गांधी उद्यानाच्या हद्दीत असल्याने त्या जागी टोलनाका स्थलांतर करण्यास परवानगी न देण्याची भूमिका जाहीर केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम गॅस कटरनं फोडण्यात आलंय। त्यातील तब्बल 10,85,000 रुपयांची रोकड अज्ञातांनी लंपास केली आहे। मुंब्रा बायपास मार्गावर गावदेवीजवळ भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या 3 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। टोल गेल्यानं ट्रकच्या मागच्या चाकात अडकल्यानं या तिघांचा मृत्यू झाला असून हे तिन्ही तरुण एकाच घरातील असल्याची माहिती समोर येते। अमरावतीमध्ये नवरात्र उत्सवाच्या गरब्यामध्ये भाजप नेत्या नवनीत राणा यांनी देवीचं पूजन केलं। नवनीत राणांसह मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी सर्वांसोबत गरबाही खेळला। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पुढाकाराने होत असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आहे। सध्या 90% काम पूर्ण झाले। मार्च 2026 मध्ये एकाच टप्प्यात या मार्गावर मेट्रो धावणार आहे असा दावा प्रशासनाने